गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण 1857च्या उठावाचे स्वरूप हा आपला जो बाकी राहिलेला टॉपिक आहे याला कंप्लीट करणार आहोत. साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये हा टॉपिक कंप्लीट करण्याचा माझा प्रयत्न राहील. ठीक आहे. आणि त्यानंतर उरलेल्या वेळात आपण आगामी कंबाईनच्या दृष्टीने आणखी काय महत्त्वाच्या बाबी आहे, ठीक आहे, ज्या काही महत्त्वाच्या बाबी माझ्या नव्याने लक्षात आलेल्या आहे त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात प्रथम आपण 1857च्या उठावाचे स्वरूप यावर चर्चा करूया. आता मित्रांनो लक्षात घ्या, 1857चा जो उठाव झाला या उठावाचे स्वरूप काय होते यावर अनेक इतिहासकारांमध्ये बरीच मतांतरे आहे. 1857च्या उठावाच्या स्वरूपाबद्दल बऱ्याच इतिहासकारांची वेगवेगळी मते आहे. तर ही मते काय होती आणि मग 1857च्या उठावाचे स्वरूप नेमके काय होते हे आपल्याला आता समजून घ्यायचे आहे. तर लक्षात घ्या, जे पहिलं जे मत आहे 1857च्या उठावाच्या स्वरूपाबद्दल ते हे आहे की 1857चा उठाव हा सर्वव्यापी नव्हता. भारतातील सर्व वर्गांनी या 1857च्या उठावात भाग घेतला नव्हता. 1857चा उठाव म्हणजे फक्त आणि फक्त सैनिकांचे बंड होते. फक्त सैनिकांनी केलेला हा एक उठाव होता आणि इथपर्यंतच हा उठाव मर्यादित होता असं बऱ्याच इतिहासकारांचं म्हणणं आहे. आणि ऑब्वियसली या प्रकारचं जे मत आहे ते प्रामुख्याने जे ब्रिटिश सत्तेचे समर्थक होते या इतिहासकारांचं आहे. मग त्यामध्ये ट्रॅव्हलियन असू द्या, मॅलेसन असू द्या, होम्स असू द्या, लॉरेन्स असू द्या, यासारखे इतिहासकार आपल्याला दिसून येतात. हे जे सर्व इतिहासकार होते हे ब्रिटिश सत्तेचे समर्थक होते, ते स्वतः ब्रिटिश होते आणि त्यामुळे त्यांनी 1857च्या उठावाला एक मर्यादित दृष्टिकोनातूनच बघितलं आणि त्यांनी 1857च्या उठावाचं वर्णन फक्त आणि फक्त एक शिपायाचे बंड असे केले. त्यांना 1857च्या उठावामध्ये भारतीय जनतेत निर्माण झालेला असंतोष, त्यांचे शोषण आणि त्यातून जो एक असंतोष निर्माण झाला होता तो असंतोष आणि त्यातून निर्माण झालेला असंतोषाचा उद्रेक या दृष्टिकोनातून त्यांनी 1857च्या उठावाकडे बघितलं नाही. त्यांनी 1857चा उठाव म्हणजे फक्त आणि फक्त सैनिकांचे बंड असे वर्णन केले. मात्र जे भारतीय इतिहासकार होते त्यांनी त्यांचे हे मत खोडून काढले आणि त्यांनी म्हटले की हे 1857चा उठाव हे एक फक्त बंड नव्हते, यामध्ये फक्त एक सैनिक नव्हते, यामध्ये भारतातील बराचसा एक वर्ग सहभागी झाला होता. आणि मग काही इतिहासकारांनी 1857च्या उठावाचे स्वरूप हे राष्ट्रीय होते, यामधली जी भावना होती ती राष्ट्रवादाची भावना होती असे त्याचे वर्णन केलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे मग त्यामध्ये आपण विनायक दामोदर सावरकर यांचं नाव घेऊ शकतो. विनायक दामोदर सावरकर यांनी 1857चे जे त्यांचे 1857चे स्वातंत्र्य समर हे जे त्यांचे पुस्तक आहे द ग्रेट रिव्हॉल्ट ऑफ 1857 हे पुस्तक त्यांनी लिहिले. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की 1857चा उठाव म्हणजे फक्त सैनिकांचे बंड नव्हते, तर हा 1857चा उठाव हा एक सर्वव्यापी होता. बरीचशी व्यापक भूमिका या 1857च्या उठावामध्ये होती. 1857चा उठाव हा राष्ट्रवादाच्या भावनेतून निर्माण झालेला होता असे विनायक दामोदर सावरकर यांनी आपल्या 1857च्या स्वातंत्र्य समर या पुस्तकात सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात म्हटले आहे की 1857चा उठाव हा सैनिकांच्या बंडापेक्षा एक मोठी घटना होती. तर इथे हे मते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे सगळ्यात पहिले तर आपल्याला एक गट लक्षात घ्यायचा आहे ज्यांनी 1857च्या उठावाला फक्त सैनिकी बंड म्हटले आणि तो गट होता प्रामुख्याने ब्रिटिश इतिहासकारांचा चार्ल्स ट्रॅव्हलियन. ठीक आहे, ट्रॅव्हलियन एक नाव लक्षात ठेवू शकता. मॅलेसन, लॉरेन्स आणि होम्स यांनी 1857च्या उठावाला एक सैनिकी बंड म्हटले. त्याचप्रमाणे काही भारतीय व्यक्तीसुद्धा होते ज्यांनी 1857ला फक्त एक सैनिकी बंड म्हटले. त्यामध्ये एक नाव तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचं आणि ते नाव आहे सर सय्यद अहमद खान. बाकी नावांचा सुद्धा उल्लेख आलेला आहे, ती नावे तुम्ही वाचून लक्षात म्हणजे एक वाचून फक्त वाचून घेतली तरीही चालेल. मात्र सर सय्यद अहमद खान
यांचं नाव तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी 1857च्या उठावाचे 1857चा उठावाचा उल्लेख एक सैनिकी बंड म्हणून केला होता. त्यांनी 1857चा उठाव एक राष्ट्रवादाची भावना होती किंवा ते एक स्वातंत्र्य युद्ध होतं असा नाही केला. त्यांनी फक्त 1857चा उठाव एक सैनिकी बंड होते असे म्हटले. तर सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल आपल्याला पुढे डिटेलमध्ये अभ्यासायचा आहे. सर सय्यद अहमद खान यांच्यावर बऱ्याचशा वेळा वारंवार प्रश्न आलेले आहे. तर ही सर सय्यद अहमद खान ही काय पर्सनॅलिटी होती, हे काय व्यक्तिमत्व होतं, हे पुढे आपण अभ्यासूच. मात्र लक्षात घ्या, सर सय्यद अहमद खान म्हणजे आता सध्या एवढी मूलभूत माहिती लक्षात ठेवा, सर सय्यद अहमद खान हे ब्रिटिश सरकारच्या सेवेत होते आणि त्यांनी 1857च्या उठावाचे वर्णन एक सैनिकी बंड म्हणून केले होते, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर विनायक दामोदर सावरकर यांनी 1857च्या उठावाला एक स्वातंत्र्य समर म्हटले, म्हणजे ते एक भारतीयांचे स्वातंत्र्य युद्धच होते असे म्हटले. त्याचप्रमाणे जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा त्याचे वर्णन कमी अधिक प्रमाणात विनायक दामोदर सावरकर यांच्यासारखेच केले आहे. त्यानंतर आणखी आपल्याला एक महत्त्वाच्या म्हणजे 1857च्या उठावावरून आणखी एक मतभेद दिसतंय. तो मतभेद दोन मुद्द्यावर दिसतंय की 1857चा उठाव हे एक स्वातंत्र्य युद्ध होते की नव्हते आणि त्याचप्रमाणे 1857च्या उठावाचे स्वरूप राष्ट्रीय होते की नव्हते. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या. आता आपण बघितलं शिपायाचे बंड आणि स्वातंत्र्य युद्ध या दोन मुद्द्यांवर तर आपण चर्चा केली, या दोन स्वरूपावर तर आपण चर्चा केली. आता आपण आणखी दोन स्वरूपावर चर्चा करणार आहोत की 1857चे उठाव स्वातंत्र्य युद्ध होते की नव्हते आणि ते राष्ट्रीय होते की नव्हते, त्याचे स्वरूप राष्ट्रीय होते की नव्हते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर अशोक मेहता यांचे द ग्रेट रेबेलियन 1857, ठीक आहे, द ग्रेट रेबेलियन हे पुस्तक आहे. त्यामध्ये अशोक मेहता जे भारतीय इतिहासकार आहे ते 1857च्या उठावाचे वर्णन राष्ट्रीय असे करतात. म्हणजेच ते 1857च्या उठावाला राष्ट्रीय उठाव म्हणतात. म्हणजेच त्यांचं म्हणणं आहे की 1857चा उठाव हा विशिष्ट भागापुरता मर्यादित नव्हता, तर भारतातील बऱ्याचशा भागात 1857चा उठाव झाला होता आणि त्या अर्थाने मग तो राष्ट्रीय होता. मात्र जे दुसरे लेखक आहे M.N. सेन ज्यांनी 1857 हे पुस्तक लिहिले आहे, ते म्हणतात की 1857चा उठाव हा राष्ट्रीय नव्हता, मात्र ते स्वातंत्र्य युद्ध होते. म्हणजेच लक्षात घ्या, अशोक मेहता काय म्हणतात, 1857चा उठाव राष्ट्रीय होता. त्यांच्या या मताला विरोध किंवा त्यांच्या या मताशी सहमत नाही कोण, M.N. सेन काय म्हणतात की 1857चा उठाव हा राष्ट्रीय नव्हता, तो विशिष्ट भागापुरता मर्यादित होता. मात्र त्याच वेळी ते 1857च्या उठावाचे महत्त्व सांगताना म्हणतात की हा भारतीयांनी केलेला एक प्रकारचं स्वातंत्र्य लढा होता, स्वातंत्र्य युद्ध, भारतीयांचे एक प्रकारचे ते स्वातंत्र्य युद्ध होते. म्हणजे अशोक मेहतांचं मत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अशोक मेहतांनी 1857च्या उठावाला राष्ट्रीय म्हटले आहे. M.N. सेन यांनी मात्र 1857च्या उठावाला राष्ट्रीय नाही म्हटले आहे, त्यांनी मात्र ते स्वातंत्र्य युद्ध आहे असे म्हटले आहे. डॉक्टर मुजुमदार, ठीक आहे, डॉक्टर R.C. मुजुमदार मात्र या दोघांपेक्षाही वेगळे, म्हणजे अशोक मेहता आणि M.N. सेन या दोघांपेक्षाही वेगळे मत व्यक्त करतात. ते ना अशोक मेहताशी सहमत आहे आणि त्याचप्रमाणे ना M.N. सेन यांच्याशी सहमत आहे. त्यांनी आपल्या सिपॉय म्युटिनी अँड रिव्हॉल्ट ऑफ 1857 या पुस्तकात 1857च्या उठावाला ना राष्ट्रीय म्हटले ना स्वातंत्र्य युद्ध म्हटले आहे. म्हणजेच लक्षात घ्या, ते अशोक मेहताप्रमाणे राष्ट्रीय होते. म्हणजे अशोक मेहता जे म्हणतात की 1857चे उठाव हा एक राष्ट्रीय उठाव होता, तर R.C. मुजुमदार त्याच्याशी सुद्धा सहमत नाही. आणि त्याचप्रमाणे M.N. सेन जे 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध म्हणतात, त्याच्याशी सुद्धा R.C. मुजुमदार सहमत नाही. म्हणजेच त्यांनी 1857च्या उठावाचे वर्णन करताना म्हटले आहे की 1857चा उठाव हा ना राष्ट्रीय होता ना स्वातंत्र्य युद्ध होते. ठीक आहे. तर मित्रांनो, इथे जे ही महत्वाची नावे आलेली आहे, महत्वाच्या या व्यक्तींची जी काही महती आहे ही सरळ सरळ तुम्हाला पाठ करायची आहे. मी पुन्हा एक वेळा रिपीट करतो आणि तुम्हाला पाठ कशी ठेवायची आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो.
सगळ्यात पहिले तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 1857च्या उठावाला सैनिकांचे बंड कोणी म्हटले. तर इथे सर्व ब्रिटिश, प्रामुख्याने तुम्हाला लक्षात येईल की ही ब्रिटिश व्यक्ती होती. मात्र तिथे एक अपवाद होता. तो अपवाद तुम्हाला, म्हणजे बरेचसे अपवाद होते, बरेचसे भारतीय व्यक्ती होते ज्यांनी सुद्धा 1857च्या उठावाचे वर्णन सैनिकी बंड असे केले होते. मात्र एक नाव तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे, सर सय्यद अहमद खान. त्याचप्रमाणे जर तुम्हाला शक्य झालं तर ब्रिटिश नावे सुद्धा पाठ करायची आहे. ट्रॅव्हलियन, होम्स, लॉरेन्स ही ती नावे होती. ठीक आहे. त्याचप्रमाणे 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध कोणी म्हटले? जवाहरलाल नेहरू, विनायक दामोदर सावरकर यांनी. त्याचप्रमाणे 1857च्या उठावाला राष्ट्रीय कोणी म्हटले? अशोक मेहता यांनी. 1857चा उठाव हे स्वातंत्र्य युद्ध होते मात्र राष्ट्रीय नव्हते असे कोणी म्हटले? एम.एन. सेन यांनी. 1857चे उठाव ना राष्ट्रीय होते ना स्वातंत्र्य युद्ध होते असे कोणी म्हटले? आर.सी. मुजुमदार यांनी. ठीक आहे. आणखी एक दोन महत्वाची वाक्य तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. सभ्य आणि रानटीपणा यामधील हा संघर्ष होता असे वर्णन 1857च्या उठावाचे होम्स यांनी केले आहे. ठीक आहे. होम्स यांनी ब्रिटिशांना सभ्य म्हटलंय आणि इथल्या भारतीयांना रानटी म्हटलंय. आणि हा एक रानटी आणि सभ्यपणा, सुसंस्कृतपणा यांच्यामधील एक संघर्ष होता असे वर्णन 1857च्या उठावाचे होम्स यांनी केले आहे. त्याचप्रमाणे हिंदू मुस्लिम यांच्या कारस्थान म्हणजे 1857चा उठाव असे 1857च्या उठावाचे वर्णन जेम्स ओट्रम आणि डब्ल्यू टेलर यांनी केले आहे. आता इथे लक्षात घ्या, एक महत्वाची फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 1857च्या उठावाच्या वैशिष्ट्यामध्ये 1857च्या उठावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण झाले होते. म्हणजे लक्षात घ्या, 1857च्या उठावाचे एक वैशिष्ट्य तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचे आहे. 1857च्या उठावामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण झाले होते. यानंतर म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात यानंतर या प्रकारचे हिंदू मुस्लिम ऐक्य कधीही अनुभवता आले नव्हते. 1857 नंतर 1857चा उठाव हा हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे. आणि त्यावर ब्रिटिशांनी 1857 नंतर पुन्हा असे हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण होऊ नये यासाठी हिंदू मुस्लिम ऐक्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न कसा केला होता हे आपण नंतर अभ्यासूच. मात्र तुम्हाला एक महत्वाची फॅक्ट इथे हे लक्षात ठेवायची आहे, 1857च्या उठावात हिंदू मुस्लिम ऐक्य होते आणि ते मोठ्या प्रमाणात साध्य सुद्धा झाले होते. तर 1857च्या उठावाचे वर्णन हिंदू मुस्लिम कारस्थान असे कोणी केले आहे? जेम्स ओट्रम आणि डब्ल्यू टेलर यांनी. तर अशा प्रकारे 1857च्या उठावाच्या स्वरूपाबद्दल जी वेगवेगळी मते होती ही मते तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, पाठ करायची आहे. त्याचप्रमाणे 1857च्या उठावावर विविध पुस्तके लिहिल्या गेली, ही पुस्तके सुद्धा तुम्हाला पाठ करायची आहे. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक लिहिलं 1857च्या उठावावर विनायक दामोदर सावरकर यांनी. 1857 हे पुस्तक लिहिलं एम.एन. सेन यांनी. द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक होतं 1857च्या उठावावर अशोक मेहता यांचं. कोणतं? द ग्रेट रिबेलियन. द सिपॉय म्युटिनी अँड रिव्हॉल्ट ऑफ 1857 हे पुस्तक लिहिलं आर.सी. मुजुमदार यांनी. तर या पुस्तकांची नावे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण की पुस्तकांची नावे आणि त्यांचे ऑथर यावर जोड्या लावा असा डायरेक्ट प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपला 1857चा उठाव हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक 19व्या शतकाच्या पूर्वार्धातील सामाजिक सांस्कृतिक जागृती याला नेक्स्ट लेक्चरमध्ये सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो पहा, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिकला तर सुरुवात करूच, मात्र त्याआधी तुमच्याशी मला कंबाईनवर थोडक्यात बोलायचं आहे. काही महत्वाच्या बाबी आणखी सांगायच्या आहे. आपण जो कंबाईन, आपली जी कंबाईन होणार आहे 11 ऑक्टोबरला, त्यासाठी इथून आपल्याला कमी अधिक प्रमाणात 3 महिन्याचा ड्युरेशन उपलब्ध आहे. तर मित्रांनो, या 3 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची जर तर किंतु परंतुची परिस्थिती आपल्या मनामध्ये ठेवू नका. आपल्या मनाला मेंदूला सतत पॉझिटिव्ह ठेवा. सतत सकारात्मक विचार करा की मी पास होईलच असं सतत स्वतःला सांगा.
आणि नुसतं सांगू नका, तितका अभ्यास सुद्धा करा. ठीक आहे. अभ्यास करताना तुम्हाला एक टेन्शन येईल, स्ट्रेस येईल, हे स्वाभाविक आहे, हे प्रत्येकाला येत असते, हे लक्षात ठेवा. आणि स्वतःला सतत पॉझिटिव्ह सूचना देत चला. अभ्यासाचा दर्जा वाढवा, अभ्यासाची क्वालिटी वाढवा. ठीक आहे. त्यावर तर मी वारंवार बोललोय. नुसतं अभ्यास करणं आवश्यक नाही, तर अभ्यासाची दर्जा आणि क्वालिटी सुद्धा असणे आवश्यक आहे. आपला अभ्यास फक्त असा क्रक्सला धरून असला पाहिजे, असा कुठेही वाहत नाही गेला पाहिजे. काही रॅन्डमली वाचत चाललोय. तुम्हाला लक्षात येईल जेव्हा तुम्ही पेपरला जाता, तुम्ही 1 तासाचा पेपर सोडून येता, तेव्हा तुमच्या कदाचित लक्षातही आलं असेल याआधी की आपण परीक्षेपेक्षा खूप जास्त, म्हणजे परीक्षेची जी डिमांड आहे, परीक्षेची जी मागणी आहे, त्याच्यापेक्षा खूप जास्त वाचलेलं असतं. खूप जास्त आपण वाचलेलं असतं. मात्र परीक्षेत तितक्या मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग झालेला नसतो. त्यामुळे या 3 महिन्यात परीक्षेला जे अपेक्षित आहे तेच आपल्याला वाचायचं आहे. मग आता परीक्षेला जे अपेक्षित आहे ते आपल्याला वाचायचं आहे, तर परीक्षेला काय अपेक्षित आहे हे आपल्याला कोण सांगणार आहे? एमपीएससी तर फोन करून सांगणार नाहीये की हे वाचा. ठीक आहे. मीही सांगेल तर ते किती मिनिटं सांगू शकतो? जास्तीत जास्त 5 मिनिटे, 10 मिनिटे. 5 मिनिटात 10 मिनिटात तुमच्या कदाचित ते पूर्णपणे लक्षातही येईल नाही. तर यावर एक मला नवीन माहीत झालेलं आहे. ठीक आहे. आता राज्यसेवेचा रिझल्ट लागलेला आहे, त्यामध्ये मलाही थोडक्यात अपयश आलेलं आहे. त्यामुळे मी शोधत असतो सतत इम्प्रूव्हमेंटच्या. तर त्यामध्ये एक नवीन बाब मला माहीत झालेली आहे की पेपरचं अनालिसिस, म्हणजे आधीही माहीत होतं, मात्र मी तुम्हाला सांगितलेलं नाहीये. ठीक आहे. आता तुम्हाला सांगतोय तर ती लक्षात घ्या की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पेपरचं अनालिसिस करा. पेपरच्या अनालिसिससाठी तुम्ही जुन्या क्वेश्चन पेपरचं जे अनालिसिस दिलेलं आहे ते आयतं तुम्ही वापरा. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. ते तर तुम्ही वापरायचंच आहे. मात्र या 3 महिन्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही आणखी स्पेसिफिक होण्यासाठी करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला काय वाचायला पाहिजे, काय नाही वाचायला पाहिजे हे आणखी चांगल्या प्रकारे समजेल. आणखी चांगल्या प्रकारे तुम्ही परीक्षेचं स्वरूप काय हे समजू शकाल. तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट, म्हणजे एक महत्वाची ही बाब करू शकता. 2016 पासूनचे, ठीक आहे, जास्त मागे नाही जायचं, 2016 पासूनचे कंबाईनचे जितके पेपर झाले तितके पेपर झेरॉक्स करा, प्रिंट करा. ठीक आहे. जास्त पैसे नाही लागेल, हार्डली 100-150 रुपयात तुमचं ते काम होईल. ठीक आहे. पेपर 2016 पासूनचे एमपीएससीचे, राज्यसेवेचे नाही, फक्त कंबाईनचे झालेले जितके पेपर आहे तितके पेपर प्रिंट करा. तुमच्याकडे ऑलरेडी जुने असतील तर ते वापरा. ठीक आहे. आणि ते पेपर फक्त वाचत सुटा. रोज किमान 1 तास 1.5 तास जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ते पेपर वाचा. त्या पेपरमध्ये जे क्वेश्चन आहे त्याचे आन्सर आले पाहिजे हा आग्रह नका धरू. फक्त ते पेपर वाचा. आणि मग ते पेपर वाचताना असे पेपर, म्हणजे या 3 महिन्यात, म्हणजे 3 महिन्यात सोडा, शेवटचा 1 महिना आपण मोकळा सोड ठेवू, या 2 महिन्यात ते पेपर किमान 10 ते 15 वेळा तुम्ही वाचा. नुसतं वाचा. जितकं वाचता येईल तितकं वाचा. काही रिडिंग नंतर तुम्हाला काही महत्वाची तथ्ये, महत्वाच्या फॅक्ट्स तुम्हाला स्वतःच लक्षात येईल. त्याची एका वहीत नोंद करा. आणि परीक्षेचं स्वरूप काय आहे, काय अपेक्षित आहे, यावर ज्या काही महत्वाच्या बाबी तुमच्या लक्षात येईल त्या वहीमध्ये नोंद करा. मग तुम्हाला काय करायला पाहिजे त्यावर विचार करा, ते सुद्धा लिहून ठेवा आणि मग त्यानुसार कृती करा. मित्रांनो लक्षात घ्या, यामुळे तुम्ही पूर्णपणे एमपीएससीचा क्रक समजायला तुम्हाला मदत होईल. आणि मग त्यामुळे बऱ्याचशा अनावश्यक बाबी ज्या तुम्ही नाही वाचायला पाहिजे त्या तुम्हाला टाळता येईल. रिव्हिजन कशाची करायला पाहिजे हे तुम्हाला लक्षात येईल. कोणते टॉपिक आपण म्हणजे परीक्षेसाठी महत्वाच्या मात्र आपण अजून वाचले नाही हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यावर अंमल करा. ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही विचारू शकताच. ठीक आहे. यानंतर आपण सोमवारी नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा भेटू. ठीक आहे. धन्यवाद.